तेव्हा काय निकष होते? कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती? कोणीच नव्हती मागितली, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. कर्जमाफी करायला जो पैसा हवाय तो सरकारकडे सध्या नाहीये. मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना, पीएम केअर फंडातून आणा पैसा, पीएम केअर फंडातून पैसा आणा. मी दिले, मार्ग पण दाखवलेत, असं नाही की नुसती टीका करतोय. सर, बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपये दिले जातात, पण तिकडे निवडणूक आहेत आणि बिहारने प्रस्ताव दिला होता का? बिहारमध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना 10,000 रुपये प्रत्येकी द्या म्हणून प्रस्ताव दिला होता? कसे दिले पंतप्रधानांनी? म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेरं बंद करा. महाराष्ट्र घोडा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका. लाडकी बहीण योजनेला रोज नवीन अटी लावत आहे. बघा, आता तुम्ही विषय काढलाच आहात, तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते, तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या. ठीक आहे? पाकिस्तान सामन्यांना प्रत्येक सामन्याला तुम्ही विरोधाची भूमिका घेतली, पण अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा भारताने पराभव केला आणि त्यानंतर आशिया चषक पाकिस्तानच्या हस्ते स्वीकारायला नकार दिला. भारतीय संघाच्या या कृतीकडे तुम्ही भूमिका म्हणून काय व्यक्त करा? आणि त्यावरून याच्याबद्दल काही मत व्यक्त करायला मी ती मॅच कधी बघितली पण नाही, आणि या मॅचला देशप्रेमी म्हणून माझा विरोध होता. देशद्रोह्याने ती मॅच एन्जॉय केली असेल, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं. ठीक आहे, चला. ठीक आहे, एक मिनिट बोलतो. 50,000 रुपये पर हेक्टर आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. धन्यवाद. महाराष्ट्र लगातार सर बाढ़ की चपेट में, खासतौर पे मराठवाड़ा का जो रीजन है वो प्रचंड इस समय जो है बाढ़ से ग्रसित है. आप लोगों की क्या मांग है? मैंने पहले भी आपके साथ जब बात की थी तो मैंने कहा था कि 2 चीजें खास कर तुरंत होनी चाहिए. एक तो सरकार की ओर से हर जो काश्तकार है उसको पर हेक्टर 50,000 रुपया मिलना चाहिए, देना चाहिए, और उनके ऊपर जो लोन है उससे उनको मुक्त किया जाना चाहिए. अभी मैंने जो एक खत पत्र का उल्लेख किया था, ये आज के जो अपने मुख्यमंत्री है देवेंद्र जी फडणवीस, वो जब विरोधी